तर शरद पवार आता आंदोलनस्थळी दाखल झालेले आहेत। आपण पाहतो अगदी थोड्याच वेळात मव्याचं जोडे मारो आंदोलन हे सुरू होणार आहे आणि याच पार्श्वभूमीवर शरद पवार आता आंदोलनस्थळी दाखल झालेले आहेत। काही वेळापूर्वीच सुप्रिया सुळे सुद्धा पोहोचलेले आहेत आणि आता शरद पवार आंदोलनस्थळी दाखल झालेले आहेत। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळण्याच्या घटनेवरून आक्रमक झालेल्या महाविकास आघाडीतर्फे आज जोडे मारो आंदोलन हे करण्यात येत आहे। याच पार्श्वभूमीवर मव्याचे महत्त्वाचे नेते असलेले शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले या आंदोलनात सहभागी होत आहेत। शरद पवार आता आंदोलनस्थळी दाखल झालेले आहेत। दुसऱ्या दृश्यांमध्ये आपण आदित्य ठाकरे यांना सुद्धा पाहतोय। या आंदोलनात शिवसेनेचे उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले हे सुद्धा सहभागी होत आहेत। मुंबईमधील हुतात्मा चौक इथे आघाडीतील सर्व नेते एकत्र येऊन गेटवे ऑफ इंडिया जवळील छत्रपतींच्या पुतळ्यापर्यंत मोर्चा काढणार आहेत। याच पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त सुद्धा तैनात आहे आणि याच नंतर पुतळ्याजवळ जोडे मारो आंदोलन सुद्धा करण्यात येणार आहे। अगदी सकाळपासूनच कार्यकर्ते जमण्यास सुरुवात झाली आणि सरकार विरोधात घोषणाबाजी करत या ठिकाणी निषेध व्यक्त केला जातोय। शाहू महाराज छत्रपती अनिल देसाई, अनिल देशमुख त्यासोबतच खासदार सुप्रिया सुळे, भाई जगताप हे सर्व नेते सुद्धा आंदोलनामध्ये सहभागी झाले। सरकारच्या विरोधात घोषणाबाजी सुरू आहे। राजकोट किल्ल्यावर खरं तर डिसेंबर 2023 मध्ये उभारलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा 8 महिन्यानंतर कोसळला आणि त्याचमुळे आता या घटनेविरोधात मव्या आक्रमक झाली आहे। याचा आणि महायुती सरकारचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आंदोलन करण्याची हाक दिली। याच पार्श्वभूमीवर आज हे आंदोलन छेडलं गेलं आहे। दरम्यान या घटनेची चौकशी करण्यासाठी आणि त्याच ठिकाणी नवीन पुतळा उभारण्यासाठी राज्य सरकारतर्फे समित्या स्थापन करण्यात आलेल्या आहेत। तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी पालघर येथील कार्यक्रमात शिवप्रेमींची दुर्घटनेबद्दल माफी सुद्धा मागितली। मात्र मोदींनी नाक घासून माफी मागितली पाहिजे, मालवणमध्ये थेट जाऊन या संदर्भातली माफी मागितली पाहिजे आणि देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात अद्याप माफी का मागितली नाही असे महत्त्वाचे प्रश्न काँग्रेसकडून उपस्थित करण्यात आले।